आसगाव येथील त्या जागेच्या मोजणीवरून कळे पोलीस ठाणे व ग्रामपंचायत प्रशासनात वाद। हद्द कायम मोजणी रद्द। पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याने आसगाव येथे आणलेली हद्द कायम मोजणी तांत्रिक समस्येमुळे मागे गेली, तर कळे पोलीस ठाण्याने सादर केलेला नकाशा चुकीचा असल्याचे सांगत आसगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मोजणीला विरोध केला। आसगाव गावच्या माळावर असणारी गट नंबर 310-3 ही जमीन कोल्हापूर पोलीस अधीक्षकांच्या नावे आहे। पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सदर जमीन ताब्यात घेण्यावरून व येथील मोजणीवरून कळे पोलीस ठाणे आणि आसगाव ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात गेली काही दिवस वाद सुरू आहे। येथील हद्द कायम मोजणीसाठी कळे पोलीस ठाण्याने आसगाव ग्रामपंचायतीसह लगतधारकांना नोटीस काढली। दरम्यान कळे पोलीस ठाण्याने सादर केलेला नकाशा चुकीचा असल्याचे त्यांनी मोजणी करू नये असे आसगाव ग्रामपंचायतीने पन्हाळा भूमी अभिलेख कार्यालयाला लेखी कळवले होते। 7/12 सदरी जरी हिस्सा क्रमांक चुकीचा नमूद असला तरी सदर जागा सरकारी असून सरकारी कार्यालयास वाटप झाले असल्याने मोजणी करण्यात येणार असल्याचे पन्हाळा भूमी अभिलेख उपअधीक्षक मीना पांढरे यांनी आसगाव ग्रामपंचायतीला कळवले होते। देऊ केलेल्या जमिनीवर काहीही केले नसल्याने सदर गायरान जमीन पूर्ववत मिळावी, जेणेकरून सदर जागा मैदान किंवा सार्वजनिक उपयोगासाठी गावाला वापरता येईल। तसेच 2003च्या व 2014च्या नकाशात फरक आहे, हा फेरफार झाला कसा याची रितसर चौकशी व्हावी व 2003च्या नकाशाप्रमाणे व गट नंबर 310चे 7 पोट हिस्से असून व या जागेत गावाला पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित असून पोलीस ठाण्याने कागदोपत्री जिथे आहे तिथे जागा घ्यावी असे ग्रामस्थांनी म्हणणे मांडले। दरम्यान नमूद गट क्रमांक व 7/12 यात तांत्रिक समस्या असल्याने ही मोजणी करता येत नसल्याचे मोजणी कारकून प्रदीप पाटील यांनी सांगितले व मोजणी रद्द केली। ग्रामपंचायत प्रशासनाच्या मतानुसार पोलीस प्रशासन हीच जागा पाहिजे म्हणून मुद्दामपणे बळकावू पाहत आहे। मोजणी विभागाच्या तारखेवरून मोजणी करून जागा ताब्यात घेण्यासाठी कळे पोलीस ठाण्याचे अधिकारी व सर्व कर्मचारी आपल्या लवाजम्यासह येथे आले होते, तर एकीकडे या जागेवरून आवाज उठवणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांना कळे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांकडून सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचेही बोलले जात आहे। मोजणीवेळी कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, पोलीस पाटील सरदार पाटील, ग्रामसेवक गणेश जाधव, मंडळ अधिकारी नलिनी मोहिते, तलाठी अमर पाटील यांच्यासह सरपंच मानसिंग भोसले, प्रदीप भोसले, प्रल्हाद भोसले, भिकाजी पाटील, कळेतील सामाजिक कार्यकर्ते युवराज बेलेकर, सोनदेव बेलेकर, प्रवीण पाटील, सागर मिठारी, संजय पाटील व ग्रामस्थ तसेच आसगाव, कळे, खेरवडे, घरपण, मरळी, मल्हारपेठ येथील खेळाडू व युवक अनेक वर्षापासून या माळात व्यायाम व खेळाचा सराव करतात। त्यांनी लोकवर्गणीतून या जागेत मैदान तयार केले आहे, त्यामुळे आपले मैदान जाते की काय या भावनेने परिसरातील खेळाडूंनीही मोजणी दरम्यान गर्दी केली होती। एकंदरीत आसगाव गावच्या गायरान जमिनीवरील सदर जागेवरून पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन आणि गावची जनता यांच्यात भविष्यात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारातून बोलले जात असून या प्रकरणाचे पुढे काय होणार याकडे परिसरातील जनसामान्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी आसगावहून अनिल सुतार। अंतर्गत पाण्याच्या टाकीचं आणि फिल्टरचं काम चालू असताना पोलीस स्टेशनने त्याला बदलाव केला। आमच्या कंट्रॅक्टरला नोटीस काढून त्यांना साहित्य उचलण्यास सांगितलं। त्यानंतर आम्ही चौकशी करायला गेल्यानंतर त्यांनी मोजणीचा अर्ज दिला आणि मोजणी 1984ला आम्ही जागा दिली आहे। 2003चा जो नकाशा आहे आणि 2014ला त्यात काहीतरी फेरफार करून ती जागा दुसरीकडे दाखवून तिची मोजणी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी गाव विकासासाठी गावच्यासाठी आम्ही त्याला विरोध करत आहे आणि ग्रामसभेचा ठराव करून आम्ही ती आमची जागा द्यायची नाही यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विकासासाठी जागा पाहिजे या गावांचा विरोध आहे, त्यासाठी आम्ही सामग्री कुठे जाईल त्याला मी तयार आहे।